नमस्कार मित्र मैत्रिणींनो, वसंत ऋतूत वैशाख वनव्याशी सुख शांती नांदो शुद्ध अक्षय तृतीयेशी. अक्षय तृतीयेला आपण काय करू ते बघूया. त्यातील म्हणजेच अक्षय, अनंत, अविनाशी अशा झाडांची लागवड करू. क्ष म्हणजेच क्षय न होणाऱ्या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्ताला आपण चांगल्या कार्याची सुरुवात करू. म्हणजेच यशस्वीतेने शेतकऱ्याच्या शाश्वत नवीन हंगामाचे स्वागत करू. म्हणजेच तृष्णापूर्ती करणाऱ्या आखाडीला पितरांचे पूजन करू. म्हणजेच तिना देवाप्रमाणे आई वडिलांची जिवंतपणीच सेवा करू. म्हणजेच याचकासाठी आखाती तीजला उदक कुंभाचे दान करू. सुगंधी वाळायुक्त पान पोळी लावू. पक्ष्यांसाठी पाणी ठेवू. शीतलता देणाऱ्या वस्तू दान करू. महाभारतातील ग्रंथरचनेचा आरंभ पाहू. कृष्णा सुदामा यांच्या भेटीची महती सांगू. चांगल्या कर्माचे अक्षय फळ मिळवू. त्रेतायुगाची सुरुवात पाहू. भगवान परशुरामाची जयंती साजरी करू. लक्ष्मी नारायणाची पूजा प्रार्थना करू. अन्नपूर्णा मातेला सुगंधित मोगऱ्याचे फूल अर्पू. भगीरथ प्रयत्नाने गंगा अवतरणाची कथा वाचू. भगवान ऋषभदेव यांच्या उपवासाचे महत्त्व जाणू. महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करू. बद्रीधामाचे कपाट उघडल्याने दर्शन घेऊ. प्रभू जगन्नाथाच्या यात्रेचा आरंभ पाहू. भगवान हयग्रीव जयंती साजरी करू. बळीराजाची पूजा करू. शक्य असल्यास सोने खरेदी करू, नाहीतर पांढरे सोने आणू. घरामध्ये सर्व आनंदाने राहू. आंब्याचा रस, पन्ह, पुरी, करंजी, चिंचोणी वगैरेचा नैवेद्य दाखवू. महाभारतातील युधिष्ठिर व द्रौपदी यांना सूर्यदेवाने दिलेल्या अक्षय पात्राची गोष्ट वाचू. निस्वार्थी प्रेम, मैत्री, सदाचार जपू. आताच्या परिस्थितीत मुलामुलींवर चांगले संस्कार करू. सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे आणि चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.